पक्का काहीतरी झालंय. या दोघी मायापासून काहीतरी लपवत आहेत बघ. पण नेमकं काय तेच कळेना झालं. कोण कुणापासती काय लपवते आणि काय करते ह्या सगळ्या चौकशी करायचा टाइम नाही आता. आत्ता कृष्णाची ती तुझ्या आधाराची गरज आहे. त्यामुळे त्यांच्याजवळ थांब आणि आत्ता काही विचारत बसू नकोस काय. आणि काय लागलं पहिला कॉल मला करायचा. हां येतो मी आता. पंधरा वर्ष माझ्या उतरत्या काळात चढत्या काळात मोठ्या बहिणीसारखी मला खंबीरपणानं साथ दिलीस. मला कधीच एकटं पडू दिलं नाहीस. माझ्या लेकींना मोठं करताना मला साथ दिलीस. कायम माझ्या पाठीशी उभी राहिलीस. हे अशी साथ आयुष्यभर राहू दे एवढीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. हे काय माझ्या लाडक्या भावान कोर करकरीत आणि सनसनीत कोल्हापुरी पायतान आणलाय. वाह खास माझ्यासाठी. बेस्ट. आता हेच पायतान घालून इंदुराने टेचात उभी राहणार आणि ती रडूगाय त्याचा तर अडकणार. फकस्त पेचात नाही अडकणार. इंदुराणीच्या पायतानावर नाक रगडून माफी मागणार. मला 500 पाहिजे होतं. उद्या कॉलेजात लागणार आहेत. तुला कॉलेजात इंदुराणीची ओळख नाही चालत. मग इंदुराणीचे पैसे कसे चालतील? त्या टिटवीचा भाव म्हणून मिरवतोस का नाही? मग जा आणि तिच्याकडनंच पैसे घे. जा देईल ती तुला. जा. ठीक आहे मग मी आज जाईतच नाही कॉलेजला. तुम्ही कुठे चाललाय? ते हे आम्ही जीत बाळा असं नाही करायचं. त्या टिटवीच्या आधी तुला कलेक्टर बनायचंय का नाही? मग कॉलेज बुडवून कसं चालल? कॉलेजात जायचं. हा ग बसा. घे जा ग बसा. मला वाटलं कुठं जीत समोर त्या पंचायतीचा इशू काढते तू. त्यानं जाऊन जर गौरीला सांगितलं असतं ना, गौरी काही पंचायत होऊ देत नसती. मग यो घरचा फितूर मला चांगलाच माहित आहे.
हो 15 वर्ष डोळ्यात जीव आणून ज्या टायमाची वाट बघत होतो त्यो टाइम आज आलाय. थांबा आलोच. हे काय आज पंचायत होणार. पंचायतीचा निकाल इंदुराणीच्याच बाजून लागणार. मग ती जागा, घर, खानावळ माझ्या नावावर होणार. आपण काय करायचं माहित आहे का? पंचायतीतनं डायरेक्ट तिकडच जाऊ आणि तुम्ही आरती वावाळून माझा गृहप्रवेश करायचा. घ्या. येडी का तू? गृहप्रवेश म्हणजे काय असते? दोघांनी मिळून जोडीनं पहिलं पाऊल ठेवायचं असते. मीच कसं वावळणार? हा हे ध्यानातच नाही आलं माझ्या. मग आपल्या दोघांनी बिंदुराजा वावळल. हाय कुठे तो बिंदुराजा? नाही ती काही कुठे गेली? कुठं गेलाय? मला काय माहित कुठे गेले ते. तू नाही का पंचायतीची आयडिया बिंदून लय मस्त दिली, त्याला जरा बक्षीस द्या म्हणली. हा. दिले 5,000. बसला असेल पैसे उधळत कुठतरी. उदरीत बसला असेल म्हणजे मग त्याचा हक्कच आहे तो. फोन करा त्याला. रात्रीपासून फोन बंद येतोय. पडला असेल पिऊन कुठेतरी. ओ माझ्या भावाबद्दल बोलताना जीभ जरा सांभाळून वापरायची. एक सबूत बी वाकडा चालणार नाही. हुडकून काढा त्याला. मद्यप्राशन करून ध्यानास कुठेतरी बसले असतील बिंदू शेठ. कळलं हा कळलं. हुडकून आणा म्हणलं ना. जा तुम्ही. कसं हुडकायचं? हे बघ माझ्या संकट मला माझा भाव पाहिजे. हुडकून काढा. हे बघ त्याला हुडकिण्याच्या नादात जर पंचायतीला जायला उशीर झाला आणि त्या मातोश्रीने जर कृष्णाच्या बाजूने फैसला दिला तर पुन्हा माझ्या नावाने बोंबलायचं नाही. आणतो आता त्याला हुडकून. थांबा. पंचायतीतच जाऊया. कसं बोलली? आज पंचायतीत त्या रडूगायची पंचायत करणार ही इंदुराणी. गौरीताई. अगं बोल की. ते मला गौरी गौरी हे घे. ही साडी चोळी आहे, खण आहे, नारळ आहे. हे घे, कोल्हापूरला जा आणि अंबाबाईला अर्पण करा. हे घे. अगं पण मी कोल्हापूरला गेली तर खानावळीतली कामं कोण बघणार? आता भागाईल की थोड्या टायमात. हा भागा का तर रोजच येते आणि तुम्ही दोघी मिळून तरी किती काम करणार? मी दे ना. अगं मिनीचं कॉलेज कशाला बुडवायचं आई? काय होत नाही एक दिवस कॉलेज बुडालं तर. आई बरी आहेस ना व? एक दिवस शाळा बुडवतो म्हणलं तर फोकानं सडकून काढील म्हणत शाळेत पाठवणारी माझी आई आज कॉलेज बुडवतो म्हणते. अगं म्हणजे तसं कॉलेज बुडवायची गरज नाही, पण मी आणि भागा मिळून सांभाळू ना खानावळ. तू जा. आई आधी तू बरी हो आणि शारदाताईच्या जखमा भरत आले ना की आपण सगळे मिळून जाऊ अंबाबाईला. हा अगं तेव्हा आपण जाऊच, पण तू आज जा कोल्हापूरला. घे तर. आई मला कोल्हापूरला पाठवायला एवढी उतावळी का झालीस तू?